डेझर्ट म्हणून आता वॉफेल्स वगैरे घेऊ. मी मागवले किटकॅट आणि मी मागवलं ट्रिपल चॉईस. आता हे माणूस अंबानीच्या लग्नात पान विकलेलं आहे माणसाने. पेपरला येण्याचा तुमचा जर प्लॅन असेल अंबगणीला आल्याशिवाय राहू नका. स्पेशली फटे सागर लेक बघू शकता. हे असं फील वाटतोय की आपण मुंबईमधलं मरीन ड्राईव्ह फिरतोय असं वाटायला लागलेलं. एकदा 2 रेस्टॉरंट आपल्याकडून फेल झालेत. यार की हे यारी निभानी कुठं आलो मस्त आलो. फते सागर लेकला एंट्री मारलेली आहे. कुठं आलो आपण डेस्टिनेशन सेकंड आहे फते सागर लेक बघू शकता. कसं आहे लेक. हो यार की हे यारी लेकला. आणि हे असं फील वाटतोय की आपण मुंबईमधलं मरीन ड्राईव्ह फिरतोय असं वाटायला लागलेले. बघू शकता फते सागर लेक ह्या साईडला फुल फते सागर. तिकडं बघा मान्सून पॅलेस आपण स्टार्टिंगला गेलो ते लेक. शूट वगैरे करू फोटोशूट वगैरे जाऊयात पुढे. फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे फते सागर लेक. सगळ्या एवढ्या ह्याच्यात आम्हाला दिसलं सध्या फ्री ऑफ कॉस्ट कोणतं आहे या उदयपूरमध्ये फते सागर लेक आहे. नो पार्किंगचा खर्च नाही, फिरायचा खर्च काहीच नाही. आता वरी जाऊयात स्टेट्यू. ओके का पब्लिक, आपण आलो सध्या उपरे हॉटेलला. तो हे हॉटेल आहे आणि आपण डायरेक्ट गाडी आतमध्ये घातली होती. फोटोशूट वगैरे चालू होतं. इथं वरी हॉटेल आहे आणि विषय काय आहे, व्ह्यू एकदम मस्त आहे माहिती आहे का. इथं बघू आता ते काय आलं गाडी लावून आणि जाऊयात वरी. काय पब्लिक बघू शकता आतमधला व्ह्यू आहे हॉटेलच्या. आपण हॉटेलमध्ये एंट्री मारलेली आहे. बघू असा व्ह्यू आहे तिथं बसून जेवण वगैरे करू शकतो. आता वरी जाऊ ना तिथं बघू. ओके का पब्लिक बघू शकता सध्या आपण लिफ्टमध्ये आहेत. 3rd फ्लोअरला काय काय फर्स्ट फ्लोअर रूम, सेकंड फ्लोअर रूम, उपरे रेस्टॉरंट 3rd फ्लोअरला आहे. 4थ्या फ्लोअरला पण उपरे रेस्टॉरंट आहे. आलं आहे आपलं उपरे रेस्टॉरंट बघू शकता. इथं आपली रॉयल एंट्री. आपल्या इथं रॉयल एंट्री झालेली आहे. डायरेक्ट असं जायचं आणि असं लुक दाखवायचं. कसं आहे ओके का पब्लिक. विषय काय आहे, वेटिंग आहेत 4 ह्याच्या अगोदर. त्यांना आपला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं दिलेला आहे. ते कॉल वगैरे करते ना आपल्याला. तर आपण आमराई घाट वगैरे काय ते सध्या लोकेशन बघून येऊत. तर वेटिंग करूत. चला बाहेर. अजून एक रेस्टॉरंट भेटलं. एक म्हणतो चला बाबू. निष्ठे टुरिस्ट तिथं माहिती का. निष्ठे टुरिस्ट. उपरे रेस्टॉरंटच्या बाजूला आमराई रेस्टॉरंट आहे. 1 नंबर आहे. तुम्हाला मी लगेच दाखवतो. बघू शकता इथं प्री वेडिंग चालू आहे. काही की यार प्री वेडिंग चालू आहे. कशी प्री वेडिंग चालू आहे. आता जाऊत आपण आमराई रेस्टॉरंटला. आमराई रेस्टॉरंटला आलेलो आहेत आपण. हे आहे आमराई रेस्टॉरंट. सगळे फॉरेनर दिसत मला इथं. ओके का पब्लिक. विषय इथं झाला डबल. एकदा 2 रेस्टॉरंट आपल्याकडून फेल झालेत. हे पण फुल हाऊसफुल झाले. लेकच्या बाजूचं कोणतं पण फुल आहे हाऊसफुल. संध्याकाळी आम्हाला तिकडे दुसरीकडे ते आता इथूनच आत्ताच रजिस्टर करावं लागेल. आता एकदा बघूच अजून काय भेटलं तर त्या कॉल येतं का नाही आणि तिथून आपण आमराई घाटावर बघूच. ओके का पब्लिक. आता आपण आलो खंबगणी रेस्टॉरंटला. बघू शकतो इथं आता आहे का सीट अवेलेबल. खंबगणी रेस्टॉरंटला आलेलो आहेत. ओके का पब्लिक. आपण आलेलो आहेत उदयपूरच्या मॉलमध्ये आणि एवढी भूक लागली होती. सगळ्यात मोठं मॉल. एवढी भूक लागली होती तर डायरेक्ट चला मॉलमध्ये जेवण करू. 1 2 3 4. पब्लिक मस्त मॉलमध्ये आता केकेने आता बर्गर वगैरे ऑर्डर केलेला आहे. येईल म्हणजे लंच वगैरे झालं आहे. आता डेझर्ट म्हणून आता वॉफेल्स वगैरे घेऊ. वॉफेल्स आता चेक करतो कोणतं मागवलं. मी मागवले किटकॅट आणि मी मागवलं ट्रिपल चॉईस. आता का पब्लिक आपण मस्तपैकी हत्तीपोळमध्ये राजपूरला आणि हे बघू शकता हत्तीपोळे मस्तपैकी शॉपिंग वगैरे झालेली आहे. बघू शकता आता शॉपिंग करत कसं आता भूक लागली आहे. त्या टायमाला तर आपल्याला पाणीपुरी दिसले. काशीत म्हणला चल पाणीपुरी खाऊ. मस्त ठीक आहे पब्लिक. आता आपण चालू जेवण करायला. आपण आलो खंबागणी रेस्टॉरंटला. दुपारी येऊन आपण वॉकिंग येऊन हे करून गेलो म्हणजे रिझर्वेशन. बघू शकता येऊ खंबागणी रेस्टॉरंटचा. मस्तपैकी बसून येत आम्ही इथं. तिथे सगळी पब्लिक त्या साईडला. आता सध्या फ्रूट आणि ड्रिंकचं मेनू दिलं आहे. तर काय ऑर्डर करायला स्टार्टरसाठी बघू शकता त्या साईडला. आता ऑर्डर आली की सांगू स्टेट ऑर्डर वगैरे आता ऑर्डर घ्यायला आलेले आहेत. केक ऑर्डर देतो आहे. स्टार्टर वगैरे सगळं ऐकले. लाल मसाला वगैरे इथल्या खंबागणी रेस्टॉरंटला आहे. इथलं फेमस डिश आहे लाल मास. ते ऑर्डर केलेलं आहे. आता ते येईल
तिथं तुम्हाला दाखवतो. स्टेट येऊन राहा. केके तिकडे बसलाय निवांत मस्तपैकी. तर व्ह्यू आहे इकडे पाण्याचा मस्त आहे. जेवण वगैरे आलं आहे. जेवण वगैरे करून निघलो आहेत खम्मागणी रेस्टॉरंटवरून. भेटत आता सकाळपासून आज बाहेर जे सकाळी चेकआउट केलं सकाळपासून आज बाहेर. तुम्ही उदयपर्यंत एकदा नाईटचा व्ह्यू बघू शकता. बघा रात्रीचे रेस्टॉरंट वगैरे काही दिसतात. लेक आहे लेक साईडनी. आणि आम्ही पण लेक साईडनी जेवलो. लेक साईडनी जेवायची मजा काही वेगळीच आहे. तिथं ले वाळानो थंडी ले खरंच उदयपूरला येण्याचा तुमचा जर प्लॅन असेल तर खंबगणीला आल्याशिवाय राहू नका. स्पेशल डिश त्याशिवाय ट्रिप इनकम्प्लीट आहे. खंबगणीची स्पेशल डिश तुम्हाला माहिती का? खंबगणी स्पेशल डिश आहे लाल मास. ते खाल्ल्याशिवाय तुम्ही जर उदयपूरची ट्रिप इनकम्प्लीट आहे शपथ. त्याला भेटूयात. आपण पाणी शपूर आलतं. हे माणूस अंबानीच्या लग्नात पाणी विकलेलं आहे माणसाने. चालत फेमस आपला उदयपूर. स्टेट येऊन राहा. जाऊ जाता रूमला. गाडी वगैरे रेडी आहे निघू.